जय महाराष्ट्र. नमस्कार. मी मयांक भागवत. आमचा विशेष कार्यक्रम आहे महिलांनो दागिने सांभाळा. तुम्ही दृश्य पाहताय. या दृश्यांवरून तुम्हाला कळलं असेल की आम्ही महिलांना दागिने सांभाळा असं का सावध करतोय. कारण हीच वेळ आलेली आहे. कारण चेन स्नॅचिंगच्या घटना या मुंबईसह महाराष्ट्रात वाढू लागलेल्या आहेत आणि या घटना काही काहींच्या जीवावरही बेततील की काय असा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे. तुम्ही पाहताय ही काही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय. सीसीटीव्हीची दृश्य आहेत. कशा प्रकारे हे बाईकवरून येणारे चेन स्नॅचर्स तुमच्यावर हल्ला करतात आणि जर तुमच्या गळ्यातली चेन मिळाली नाही तर तुम्हाला रस्त्यावरती फरफटत देखील नेतात. ही दृश्य खास करून महिलांसाठी महत्त्वाची आहेत. कारण 2 दिवसापूर्वीच कल्याणमध्ये एका वृद्ध महिलेवर अशाच एका चेन स्नॅचरने हल्ला केला आणि त्यांच्या गळ्यातली चेन खेचून हा सहजतेने पसार झाला. तुम्ही पाहताय हे दृश्य कशा प्रकारे गाडीवरती फरफटत देखील नेण्यात आलेलं आहे. कारण चेन स्नॅचर्स दिवसाढवळ्या सगळ्यांच्या समोर तुमच्यावरती हल्ले करतायत, बाईकवरून येऊन पळून जातात. त्यामुळे महिलांना खास करून सावध राहण्याची गरज आहे. कारण हे चेन स्नॅचर कोणीही असतील, तुमच्याशी बोलताना अचानक तुमच्या गळ्यातली चेन खेचून पळून जातील. तुम्ही प्रतिकार केलात तर तुम्हाला रस्त्यावरती फरफटत देखील नेतील. याच्यासाठीच आम्ही म्हणतोय की महिलांनो तुम्ही दागिने सांभाळण्याची गरज आहे. तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातूनही जाणून घेणार आहोत चेन स्नॅचिंगच्या या घटनांवरती मागच्या काही वर्षांमध्ये घडलेल्या. मुंबईतल्या या घटना तुम्हाला दाखवतोय. 2012 मध्ये 1954 गुन्हे चेन स्नॅचिंगचे झाले होते. तर 2013 मध्ये 2090 गुन्हे मुंबईमध्ये रेकॉर्ड करण्यात आले होते. 2014 मध्ये हे गुन्हे कमी झाले 1409 आणि मागच्या वर्षी ऑक्टोबर पर्यंत हे गुन्हे होते 763. तर आपण ह्याच मुद्द्यावरती आज चर्चा करणार आहोत. कारण महिलांना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे आणि सावधान राहण्याची गरज आहे. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत कल्याण डोंबिवलीच्या नगरसेविका माधुरी काळे. माधुरीताई, स्वागत आहे तुमचं. त्याचसोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत रिटायर्ड एसीपी समाधान धनेदर. माधुरीजी, पहिल्यांदा मी तुमच्यापासून सुरुवात करतो. तुमची स्वतःची देखील चेन खेचली गेली, चेन स्नॅचिंगच्या बळी तुम्हीही पडल्यात. काय झालं होतं त्या दिवशी आणि कशा प्रकारे एकंदरीतच तो घटनाक्रम होता? मी शाळा सुटली होती आणि शाळेतून आम्ही घरी निघालेले होते आणि माझ्या ऑफिसच्या शेजारीच मी आले आणि पाऊस पडत होता म्हणून माझ्या एका हातामध्ये छत्री होती, डाव्या हातामध्ये, उजव्या खांद्यावर पर्स होती आणि उजव्या हातामध्ये माझा डबा होता, डब्याची पिशवी होती. म्हणजे मी शाळेतही जाते आणि त्यामुळे मला म्हणजे हात वर करता आला नाही किंवा पाऊस असल्यामुळे छत्रीमुळे कसं झालं, समोरून जेव्हा ते गेले निघून तर मला वाटलं सहज जाणारे बाईकर्स आहेत आणि जेव्हा ते रिटर्न आले माझ्या समोर असे त्यांनी एका क्षणासाठी फक्त बाईक थांबवली. तर मला सवय अशी होती की माझ्यासोबत बोलण्यासाठी असे रस्त्यावर मुलं वगैरे थांबतात काही काम असेल तर, म्हणून मी थोडी बेसावध होते आणि मी या संदर्भात कॅम्पेनिंग पण केलेले होते. पोलिसांनी या संदर्भात माझ्या वॉर्डमध्ये बऱ्याच वेळा सहकार्य मी पोलिसांना दिलेलं आहे आणि त्यामुळे मी थोडी बेसावध होते. त्यांनी पटकन फक्त हात त्या मागच्या याचा पुढे आला आणि एका क्षणामध्ये त्यांनी असं बोटानेच ते वरच्यावर माझी चेन आणि मंगळसूत्र उचललं तेच त्याच्याबरोबर खेचलं नाही, काही नाही, सहज असं निघून गेलं. आणि मी म्हणजे एवढी डम झाली की मी काहीच बोलू शकत नव्हते, ओरडूही शकत नव्हते. एवढं मी म्हणजे इट वॉज शॉकिंग इन्सिडंट. आणि त्यानंतर मग एक लेडीज बघत होती, मला जवळचीच होती, तिने आरडाओरडा केला की मॅडमची मंगळसूत्र खेचलं, चोर चोर पकडा. सगळे लोक बघत होते कारण तो स्पॉट असा होता की घराच्या जवळ रात्री 12-12:30 वाजेपर्यंत सगळे लोक तिथे फिरतात आणि भर दुपारचं शाळा सुटलेली होती, महिला ये जा करत होत्या आणि त्यामुळे म्हणजे असं घडेल असं कुणालाही त्या ठिकाणी वाटत नव्हतं. सगळे बघतच राहिले आणि ज्या क्षणी त्यांनी खेचलं त्या क्षणी ती बाईक स्टार्ट झाली आणि माझ्या डोळ्यासमोरून ती निघून गेली. ती लेडीज आणि मी दोघे आम्ही धावत गेलो, पण एवढे फास्ट ते गेले, वेगाने गेले की एका क्षणात दिसेनासे झाले कोपऱ्यावरून. हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की हे अचानक येतात, चेन खेचतात आणि पळून जातात. समाधानजी, मी तुमच्याकडे येतो. तुम्ही रिटायर्ड एसीपी आहात, क्राईम ब्रांचमध्ये तुम्ही काम केलेलं आहे. या बाईकवाल्यांना तुम्ही रोखणार कसं? कशा प्रकारे जे आहे ते एक मॅनेजमेंट असलं पाहिजे जेणेकरून तुम्ही या चेन स्नॅचरवरती आळा घालू शकाल? मुंबई सिटीमध्ये बाईकला रोखण्यासाठी आम्ही मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी चेन स्नॅचिंग होते त्या ठिकाणी प्रत्येक पोलीस शादीमध्ये आम्ही स्पॉट शोधलेले आहेत ज्या ठिकाणी चेन स्नॅचिंग जास्त होतात. अशा ठिकाणी आम्ही त्यांच्या वेळ टायमिंग त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी नाकाबंदी लावलेली आहे. समजा एखादा जर चेन स्नॅचिंग जर त्या ठिकाणी होत असेल त्या ठिकाणी अगोदरच आम्ही ते नाकाबंदी लावलेली जाते आणि चेन स्नॅचिंग झाली असेल जर आम्हाला जर असं कळलं असेल तर आम्ही झोनल वाईज नाकाबंदी लावतो. समजा जर बांद्याला जर नाकाबंदी झाली असेल तर आम्ही खार, सांताक्रूज, जुहू, अंधेरी ह्या ठिकाणी मी नाकाबंदी लावतो आणि शक्यतो तो बाईक स्क्वॉडला अडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
बरोबर. समाधानजी, मी तुमच्याकडे येणारच आहे, मात्र एक व्हिडिओ पाहून घेऊया. महाराष्ट्र पोलिसांनी खास करून महिलांना सावधान करण्यासाठी काही व्हिडिओ देखील बनवलेले आहेत की कशा प्रकारे लोक तुमच्यावरती पाळत ठेवून तुमची चेन स्नॅच करू शकतात. ते आपण व्हिडिओ पाहूया आणि परत माधुरीताई आणि समाधानजी यांच्याबरोबर जे आहे ते आपण ही चर्चा सुरू ठेवूया आणि जाणून घेऊया की महिलांनी कशी सावधगिरी बाळगावी. ताई, तुमच्या अंगावर घाण पडली आहे. हो का? आऊ, चोर चोर. फसवणुकीचा असा प्रकार तुमच्या बाबतीतही घडू शकतो. आपले दागिने आणि मौल्यवान वस्तू सांभाळण्यासाठी सावध रहा. कोल्हापूर पोलीस दलातर्फे जनहितार्थ प्रसिद्ध. साखळी रचून आपली सोनसाखळी केव्हा पळवली हे आपल्याला कळणार सुद्धा नाही. म्हणून सर्वप्रथम सुरक्षितता म्हणजे सर्व काळ सुरक्षितता. अमरावती शहर पोलीस द्वारा जनहितार्थ सादर. तर तुम्ही पाहिलात महाराष्ट्र पोलिसांतर्फे हे इनिशिएटिव्हही घेण्यात आलेले आहेत, मात्र महिलांनी देखील सावधगिरी बाळगायला हवी. आपल्यासोबत माधुरीताई आहेत. माधुरीताई स्वतः या घटनेच्या विक्टीम ठरलेल्या आहेत, बळी ठरलेल्या आहेत. माधुरीताई, काय वाटतं तुम्हाला की महिलांनी स्वतःची काळजी घेणं पण तितकंच गरजेचं आहे जेवढं पोलीस प्रशासनाने काळजी घ्यावी? तुम्ही स्वतः बळी ठरलेला आहात, काय सांगाल महिलांना कशा प्रकारे काळजी घ्यावी? जास्त मोठे दागिने तर घालू नये, पण मला असं वाटतं प्रामाणिक एक स्त्री म्हणून, कारण स्त्री कधी मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन बसून एन्जॉयमेंट करत नाही, तर एक सौभाग्य अलंकार म्हणून तिला साधं एक मंगळसूत्र, एखाद्या तोळ्याचं तरी मंगळसूत्र घालण्याची या ठिकाणी तिला अनुमती असावी आणि ते रक्षण पोलिसांनी करावं अशी माझी एक प्रामाणिक इच्छा आहे आणि तसं झालं पाहिजे. कारण जर आतंकवाद्यांना पोलीस पकडू शकतात किंवा आपल्या जवान आपले पकडू शकतात अगदी प्राणाची बाजी लावून, तर हे साधे भुरटे चोर आहेत, यांना का नाही आपण नष्ट करू शकत? मला सांगितलं होतं की मोक्का लावण्यात येईल, मोक्का त्यांना लावा. आणि हे साधे अगदी कॉलेजमध्ये जाणारे तरुणसुद्धा असतात की ज्यांना हे स्वस्त मार्ग मिळालेला आहे, अगदी सोपा मार्ग मिळालेला आहे की एखादी चेन खेचायची, 15 दिवसांनी पुन्हा दुसरं एखाद्या हे करतात, ते विक्टीम एखाद्याला करतात. आणि अशा प्रकारे ते पोलिसांनीच मला ही माहिती दिली की अशा प्रकारे ते त्यांची एन्जॉयमेंट करतात. जेव्हा मी त्यांच्या याच्यामध्ये अल्बममध्ये फोटो बघितले, अगदी मराठी मुलांपासून वेगवेगळ्या जातीचे मुलं, म्हणजे फक्त एका जातीवरच या ठिकाणी आरोप केला जात होता, तर सगळ्या जातीचे मुलंसुद्धा या ठिकाणी आहेत, महिला आहेत, त्यानंतर पुरुष आहेत. एका विशिष्ट समाजाचे या ठिकाणी टिटवा लांबिवलीला वसाहत आहे, तर त्यांचंच नाव घेतलं जात होतं. पण जेव्हा मी बघितलं तेव्हा अतिशय विदारक परिस्थिती आहे आणि कुठेतरी समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे, या तरुण मुलांचं प्रबोधन झालं पाहिजे, त्यांना कुठेतरी एक व्यावसायिक मार्ग मिळाला पाहिजे, नोकरी धंदा किंवा उपजीविका कशी करावी याचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे. आणि समाजामध्ये स्त्रियांना मानानं किंवा सुरक्षितपणे या ठिकाणी जगण्याचा अधिकार पोलिसांकडून मिळाला पाहिजे असं मला वाटतं. स्त्रिया तर काळजी बरोबर. घेतीलच. बरं, स्त्रिया तर काळजी घेतीलच. समाधानजी, म्हणणं बरोबर आहे, कारण आम्ही नागरिक आहोत, आमचं संरक्षण करणं हे पोलिसांच्या हातात आहे. पोलिसांनी जे आहे ते मध्ये म्हटलं होतं की आम्ही यांच्यावरती मोका लावू, आम्ही यांच्या विरोधात जे आहे ते जबरी चोरीच्या अंतर्गत कारवाई करू. या कारवाईचा फरक पडलेला किंवा या कारवाईचा फायदा झालेला तुम्हाला दिसतोय? अगदी बरोबर आहे. 2013 नंतरचं आपण दाखवलेली ती फिगर 2014 आणि 2015मध्ये गुन्ह्यामध्ये अतिशय कमी झालेलं प्रमाण आहे. याचं कारण आहे की मुंबई पोलिसांनी ह्या चेन स्नॅचरवरती अतिशय प्रभावपणे कामगिरी केलेली आहे. मी पूर्वी सांगितलं आहे की अगदी आम्ही जे स्पॉट आहे आयडेंटिफाय केलेले आहे, त्याप्रमाणे वेळोवेळी ज्यावेळेस आरोपी आम्ही ते वार ठरवले, कोणत्या वारी ज्या ठिकाणी जास्त गुन्हे होतात, कोणत्या वेळेत जास्त गुन्हे होतात चेन स्नॅचिंग, त्याप्रमाणे आम्ही नाकाबंदी लावतो. त्याप्रमाणे आम्ही पोलीसच ठेवतो. सकाळी 6 ते सकाळी 8च्या दरम्यान आम्ही संबंध मुंबई पोलीस दलामध्ये नाकाबंदी लावलेली आहे. त्या ठिकाणी माननीय DCP साहेब, ACP, सिनियर PI संबंध रोडवरती लक्ष देतात. आमचे कर्मचारी व्यवस्थित नाकाबंदी करतात नाही, त्यामुळे बहुतेक प्रमाण कमी झालेलं आहे. माधुरीताई, तुमच्याकडे एक माझा प्रश्न आहे. काय असं वाटतं की तुम्हाला पोलिसांनी आणखीन काय केलं पाहिजे? म्हणजे ज्या प्रकारे महिलांनी काळजी घेणं गरजेचं आहे, त्याप्रमाणे पोलीस दलानेही आपल्याला मदत करणं गरजेचं आहे. पोलीस दलाने आणखीन काय करावं असं तुम्हाला वाटतं, जेणेकरून ह्या घटना ज्या आहेत या कमी होऊ शकतात आणि या घटनांना आळा बसू शकतो? नाही, पोलीस दलाने लोकांमध्ये ज्यावेळेस मुला मिटिंग होते किंवा सामाजिक मिटिंग होतात, त्या ठिकाणी आम्ही आव्हान केलं पाहिजे, लोकांना समजून सांगितलं पाहिजे, महिलांना समजून सांगितलं पाहिजे की बाबा, आपण एखाद्या कार्यक्रमाला जाताना आपण जे सोन्याचे दागिने आहेत तुम्ही घालायला काय हरकत नाही, पोलीस संरक्षण करायलाच पाहिजे, परंतु रोडवरती घालू नका. कृपा करून आपण ज्या समारंभाला जाते समारंभाच्या हॉलमध्ये गेल्यानंतर ते दागिने घाला. किंवा सण असेल, गणपती उत्सव असेल किंवा नवरात्र उत्सव असेल, तेव्हासुद्धा आपण रोडवर दागिने घालून नाचतो. कृपा करून
याची ठीक आहे, दक्षता मी तुम्हाला मध्येच डिस्टर्ब करते, पण मी याच्याशी सहमत आहे. मोठे दागिने घालून रस्त्यावर नका जाऊ, पण छोटं एक साधं मंगळसूत्र जे 1 तोळ्यापेक्षाही कमी असतं ते तरी घालण्याचा अधिकार दिला पाहिजे ना. त्याचं रक्षण किंवा त्या स्त्रीचं रक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांनी घेतली पाहिजे. तेवढं तरी तिला ते याचं कर्तव्य किंवा हे जे असेल तुमचं ते मला वाटतं आहे. नाही पोलीस जबाबदारी 100% घेतात आणि घेतीलही भविष्यामध्ये, त्यामध्ये काही शंका नाही, नाही. घेतली पाहिजे. मला नाही, ज्यावेळेस नाही, सांगितलं घे- मोका लावला जाईल, तुम्ही मॅडम यांना ओळखा. मला प्रत्येक वेळेस वेगवेगळे हे दाखवले गेले चोर आणि सांगितले ह्यांना ओळखा, तुम्ही तुमचं 2 तास आम्हाला द्या, आम्ही ह्यांना मोका लावतो. मी म्हटलं ठीक आहे. कुठेतरी समाजामध्ये मोका लावल्यानंतर त्यांना जेव्हा ते जरब बसेल त्या चोरांना, तेव्हा कुठेतरी आळा बसेल ना. तुम्ही असं प्रत्येक वेळेस सोडून दिला, कारण प्रत्येक वेळेस वेगवेगळे चोर दाखवले गेले. याचा अर्थ कुठेतरी पोलीस कमी पडतायत, कुठेतरी काहीतरी गडबड आहे, घोटाळा हा आहे. एक समाधानची आक्षेप पोलिसांबरोबरच आहे. थोडंसं जे तुम्हाला अडचणीचं जाईल कारण पोलीस दलाचा विषय आहे. मात्र कुठेतरी हा आरोप नेहमी होतो की पोलीस कुठेतरी कंटाळा करतात का. एक चेन गेली ना, तुम्हाला जे आहे ते सांगतो, तुम्ही पकडू नका, आमच्यावरती केसेस येतात, आमच्या अंगावरती पडतात, असं जे आहे ते उदाहरण होतं. त्यामुळे लोक सुद्धा या घटना काही वेळेला रिपोर्टही करत नाहीत की काय करणार पोलिसांकडे जाऊन, पोलीस आम्हाला मदत करत नाहीत. अशी एक नाराजी जी आहे ती तुमच्याबद्दल पण असते. माझ्यावर झालेलं हे इन्सिडेंट आहे, पण माझ्या अगोदर कितीतरी केसेस अशा झाल्या. महिला माझ्याकडे येतात एक लोकप्रतिनिधी म्हणून, आणि त्यावेळेस मी कमी पडते असं मला वाटतं. कारण ज्यावेळेस मी त्यांना पोलिसांकडे घेऊन जाते, मग त्यावेळेस पहिला सल्ला हाच दिला जातो की तुम्ही घालून कशाला फिरता. मग काय करायचं, कुठे घालायचे, बरोबर. म्हणजे मला साधं हाच मंगळसूत्र पण घालू शकत हाच नाही. प्रश्न आपण पोलीस अधिकारी, माजी पोलीस अधिकारी म्हणून समाधानजींना विचारूया नाही, मला की हा जर- एक आक्षेप जो आहे तो लोकांचा असतो नाही. की का तुम्ही फक्त आम्हाला सांगता, तुम्ही का नाही संरक्षण करत. आणि मी लोकप्रतिनिधी आहे म्हणून मला मिळालं, ते सुद्धा माझं 2.5 तोळे होते. 2.5 तोळ्याच्या ऐवजी मला कसं तरी 2 तोळे मिळालं, ठीक आहे. पण माझ्या अगोदर झालेले, माझ्या नंतर झालेले कितीतरी जणींना अजून काहीच मिळालेलं काहीच नाही. मिळालं नाही. बरोबर. समाधानजी, तुम्हाला याच्याच उत्तर तुम्हाला जाणून घ्यायचंय की का असं होतं. प्रश्न असा आहे की मुंबईमध्ये हजारो गुन्हेगार येतात. हजारो, मुंबई अशी सिटी आहे की त्या ठिकाणी बिहार, उत्तर प्रदेश किंवा भारतातील अनेक कोपऱ्यातून गुन्हेगार लोक येतात आणि त्यांना आयडेंटिफाय करणं फार अवघड गोष्ट आहे. तरी पोलीस आता आपण बघितलेलं आहे, पोलिसांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि बहुतेक 50%च्या पेक्षा जास्त डिटेक्शन मुंबई पोलिसाचं आहे. आणि जर आमचा अधिकारी किंवा अंमलदार जर ऐकत नसेल तर कृपा करून त्याचे वरिष्ठ आहेत, ACP आहेत, सिनियर पी आहेत, तिने जर नसलं तर आमचे DCP आहेत, जॉईंट CPला जाऊन भेटू शकतात, तेव्हा तक्रार करू शकतात आणि कंप्लेंट घ्यायलाच पाहिजे असं माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे. कंप्लेंट घ्यायलाच पाहिजे. मात्र ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बाबत ही घटना घडली, त्याच्यानंतर तुम्ही स्वतः काही लोकांना प्रबोधन करण्यासाठी किंवा लोकांमध्ये अवेअर करण्यासाठी काही प्रयत्न केलात का, की काय काय करायला पाहिजे, किंवा स्थानिक पातळीवरती तुम्ही काही प्रयत्न केलेत का. जसे पोलीस प्रयत्न करतात तसे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही किंवा सामान्यांनी म्हणून प्रत्येकाने हे प्रयत्न करायला हवे. हो, घेतली. मी माझ्या वॉर्डमध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये मीटिंग घेतली होती. महिलांना तसंच पुरुषांनाही या प्रकारच्या सूचना केलेल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी पोस्टर्स दिले होते, ते प्रत्येक सोसायटीला लावलेले होते. म्हणजे अशा प्रकारचं मी हे केल्यानंतर, हे कॅम्पेनिंग केल्यानंतर माझ्याबरोबर ही घटना झाली. म्हणजे हे आपण कसं आहे, अतिरेकी पकडू शकतो पण हे चोर नाही पकडू शकत असं मला वाटतं, आणि पोलीस दल या बाबतीत असमर्थ आहे. खरंच समाधानजी असं आहे का की हे भोरटे चोर जे आहे ते आपण पकडू शकत नाही किंवा यांना जे आहे ते कडक शिक्षा होऊ शकत नाही, आयडेंटिफाय होत नाहीत म्हणून हा एक त्रास तुम्हाला होतो का, यांच्या विरोधात कन्व्हिक्शन करण्यासाठी जे आहे ते काहीतरी कमी पडतं. नाही, एकतर मुळात आयडेंटिफाय आम्हाला जर एखादा गुन्हेगार झाला, चेंज स्नॅचर झाला, तर डेफिनेटली आम्ही त्याला अरेस्ट करतो. बहुतेक जे गुन्हेगार पकडले जात नाही त्यामध्ये मोस्टली आयडेंटिफाय होत नाही, त्यामुळे पोलिसांना फार अडचणी येतात. परंतु जेव्हा आरोपी जर पकडला त्याला 100% आम्ही कन्व्हिक्शन करण्याचा प्रयत्न करतो आणि बहुतेक आरोपीला जर कन्व्हिक्शन नाही जर झालं तर आम्ही त्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स आम्ही घेतलेले आहे. 56 केलेलं आहे, 57 केलेले आहे. आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतले, त्यावर 110 आम्ही कारवाई केलेली, 107ची कारवाई केलेली आहे आम्ही. समाधानजी, आणखी एक प्रश्न, जर आपण ह्या घटना पाहिल्या तर या घटना बहुधा सकाळी खूप होतात, कारण बऱ्याच वेळेला महिला वॉकला जातात किंवा बाहेर जे आहे ते गार्डनमध्ये फिरायला जातात, त्यावेळेला त्यांच्या गळ्यात एखादी चेन असते किंवा मंगळसूत्र असतं. अशा वेळेला त्यांना टार्गेट करणं हे सिंपल असतं, किंवा म्हाताऱ्या ज्या महिला असतात ज्या प्रतिकार करू शकत नाही त्यांना टार्गेट करणं सिंपल असतं. तर हा जो क्रुशियल वेळ असतो याच्याकडे बघता काही खास करून एक पेट्रोलिंगचा वेगळा एक पर्याय किंवा नाकाबंदीचा एक वेगळा एक पर्याय किंवा त्यांना जाऊन भेटून त्यांना सांगणं, असे काही पर्याय जे आहे ते मुंबई पोलीस करतात? अगदी बरोबर. आम्ही मॉर्निंग वॉकच्या वेळेस आम्ही ज्या ठिकाणी मॉर्निंग वॉकचे जे स्पॉट्स आहे किंवा ट्रॅक्स आहे त्या ठिकाणी आमचे ऑलरेडी पोलीस त्या ठिकाणी ठेवलेले आहे. मॉर्निंग वॉकला ज्या ठिकाणी लोक वॉकिंग करतात त्या ठिकाणीसुद्धा आमच्या पोलीसच्या व्हॅन्स आहे, बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि
इव्हन आम्ही ज्यावेळेस लोकांना मिटिंग्स होते, मोहल्ला मिटिंग्स होते, त्यावेळेस आम्ही लोकांना या गोष्टी समजावून सांगतो की बाबा तुम्ही मॉर्निंग वॉकच्या वेळेस कृपा करून सकाळी जाताना चेन घालू नका मॉर्निंग वॉकच्या वेळेस ॲटलीस्ट. आणि विशेष करून ज्या वृद्ध स्त्रिया आहेत त्यांना आम्ही महत्त्वाची सूचना देतो, कृपा करून मॉर्निंग वॉकच्या वेळेस आपण स्वतःकडे लक्ष द्या आणि रस्त्याने कडेला जात असताना पाठीमागे पुढे बघत अशा पद्धतीने चाला की त्यामुळे तुमच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हा होणार नाही. मात्र ते ज्या प्रकारे म्हणतायत की पोलिसांचं पण म्हणणं आपल्याला या ठिकाणी ऐकून घ्यावं लागेल, कारण प्रत्येक माणसाला जे आहे ते आपण सुरक्षा देऊ शकत नाही. प्रत्येक माणूस जर स्वतः बाहेर पडला तर त्याला माणसाला जे आहे ते एका माणसाच्या मागे एक पोलीस देऊ शकत नाही. अशा वेळेला एक गोष्ट येते की महिलांनी सुद्धा जे आहे ते स्वतःला सांभाळावं, महिलांनी सुद्धा स्वतःचे दागिने सांभाळावे. तुम्ही आताच म्हणालात की महिलांनी जे आहे ते अंगावर खूप दागिने घालून बाहेर नाही जायला पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. अशा परिस्थितीमध्ये काय तुम्ही सांगाल महिलांना की कशा प्रकारे जे आहे ते तुम्ही स्वतःचे दागिने सांभाळले पाहिजेत? स्वतःच आधी स्वसंरक्षण करायला शिकलं पाहिजे. कुठेतरी मला वाटतं की कराटेसारखं वगैरे जेव्हा त्यांचा हात समोर होतो तेव्हा महिलांच्या हातामध्ये एखादी वस्तू असते, पण मी सांगितलं माझ्याबरोबर जसं झालं की सडनली म्हणजे ते एवढा शॉक बसतो की आपण हातही उचलू शकत नाही. तसं त्यावेळेस होतं. पण आता ही मानसिकता तयार झाली पाहिजे की आपण याला प्रतिकार करता आला पाहिजे. त्या गुन्हेगाराला आपण कुठेतरी जरब बसवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मी या मताशीही सहमत आहे की पोलीस प्रत्येक स्त्रीला तिच्या पाठीमागे बॉडीगार्डसारखे फिरू शकत नाही, पण त्या चोरांच्या मनामध्ये कुठेतरी भीती निर्माण करण्यासाठी मोक्कासारखा कायदा आहे, त्याचे कुठेतरी त्यांना हे बसले पाहिजे, जरब बसली पाहिजे, त्या अंतर्गत त्यांना शिक्षा झाली पाहिजे. मग कुठेतरी हे जे स्वस्त मार्ग किंवा सोपा मार्ग आजच्या तरुण पिढीला दिसलेला आहे तो कुठेतरी बंद होईल असं मला वाटतं. पण पूर्णपणे स्त्रियांनी दागिने घालून फिरूच नये असं मला अजिबात वाटत नाही. बरोबर, असं कोणीच म्हणणार नाही की स्त्रियांनी जे दागिने घालून फिरू नये. मात्र ते तुम्ही जेव्हा महिलांना जाऊन भेटता आणि तुमच्या बरोबर झालेली घटना तेव्हा सांगता, तेव्हा महिला ही गोष्ट मानायला तयार असतात की आम्ही जे आहे ते दागिने घालून फिरणार नाही किंवा दागिनेचं जे आहे ते दाखवणार नाही, आम्ही जे आहे ते भरपूर दागिने काढून जाणार नाही, असं काही महिला हे मानतात तुम्ही स्वतःची घटना सांगितल्यानंतर? हो, म्हणजे जेव्हा माझी कसं आता टीव्हीवर फ्लॅश झाली होती न्यूज आणि त्याच्यामुळे बऱ्याच जणींना कळलं आणि मग ते म्हणाले की मॅडम तुम्ही जर असुरक्षित आहात तर आम्ही काय, मग आम्हाला न्याय कोण देणार. आणि त्यामुळे बऱ्याच जणींनी खोटं मंगळसूत्र वगैरे घालायला सुरुवात केली. पण कुठेतरी असं मानसिक असमाधान राहतंच की आपण म्हणजे कमवतो कशासाठी किंवा आपण जगतोय कशासाठी. दागिने घालण्यासाठी नाही हे मला मान्य आहे, पण कुठेतरी एक आपल्याला ती सुरक्षा मिळाली पाहिजे. घरातून बाहेर गेल्यानंतर सुद्धा घरामध्ये आपण काही ठेवायचं नाही, ही गोष्ट ठीक आहे. घरातून बाहेर जाताना आपली कडी-कुलप व्यवस्थित लावावी, बाहेर फिरताना आपण व्यवस्थित सावधानतेने फिरावं. पण कुठेतरी आज पोलीस दलाने हेही मान्य केलं पाहिजे की सुरक्षा द्यायला कमी पडत आहेत. बरं, पोलीस दल कमी पडतंय असा आरोप नेहमीच पोलीस दलावरती केला जातो. समर्थनजी, मी तुमच्याकडे येणार आहे. आपण जर पाहिलं तर या घटना ज्या आहेत त्या आयसोलेटेड ठिकाणी बऱ्याच वेळेला होता. एका महिलेवरती टार्गेट केलं जातं, गल्लीमधनं महिला चालली आहे तिला टार्गेट केलं जातं, सकाळी मॉर्निंग वॉकला महिलेच्या बरोबर कोण नाही तिला टार्गेट केलं जातं. तर ह्या जेव्हा महिला बाहेर पडतात, महिलांनी बाहेर पडायला कोणाचीच बंदी नाही, अंगावरती दागिने घालायला कोणाची बंदी नाही, मात्र तुम्ही महिलांसाठी काही टिप्स सांगाल का? म्हणजे खास करून अशासाठी, कारण आपण महिलांना सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही दागिने कशा परिस्थितीमध्ये सांभाळू शकता, काही महिलांसाठी तुम्ही टिप्स देऊ शकाल? एक तर तुम्ही ह्या चॅनलद्वारे मला दुसरी गोष्ट सांगू शकतो की मुंबईमध्ये काही गँग्स अशा आहेत की पोलीस बतावणी करतात. विशेष करून एखादी महिला जर वयस्कर महिला किंवा महिला जात असेल, तिला रस्त्यामध्ये अडवतात आणि सांगतात समोर खून झालेला आहे, तुम्ही जाऊ नका, कृपा करून तुमचे दागिने काढा. दागिने हातात घेतात आणि ते हात चलाकी करून त्या महिलेच्या हातामध्ये दगड किंवा काहीतरी एखादी वस्तूच्या हातामध्ये जातं. थोड्या वेळानं महिला बघते की ते आपले दागिने गायब झालेले असतात. दुसरी घटना अशी की एकटी महिला बघतात आणि सांगतात की आमच्या सेटला मुलगी झालेली आहे, ते तिथं साड्या वाटप करतात, कृपा करून आपण गरिबी दाखवा म्हणून आपल्या स्वतःचे दागिने काढा. दागिने हातात घेतात आणि हात चलाकी करून तिला दुसरे दागिने देतात. अशा प्रकारचे जे गुन्हेगार आहेत त्यापासून सावध राहा. आणि विशेष करून महिलांना मी असं सांगू इच्छितो की तुम्ही दागिने जरूर घाला, पण त्याबरोबर दागिने घालण्याबरोबर आपली ती दागिने कशी सुरक्षित राहील, कमीत कमी ते दागिने घालताना ते दिसणार नाही लोकांना, अशा पद्धतीने घाला. आणि ज्यावेळेस तुमच्या कार्यक्रमात त्यावेळेस ते उघडे करा, काय हरकत नाही. आपलं दागिन्याचे आपण लक्ष द्यायला पाहिजे. पोलीस तर डेफिनेटली तुमच्या सुरक्षा करण्यासाठी 100% असायलाच पाहिजे आणि ते आहेच, का त्यामध्ये काही शंका नाही. बरोबर. माधुरी, ते तुमच्याकडनं हाच प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायला पाहिजे होतं की ह्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांनी सुद्धा आपल्याकडे जे आहे ते पाहायला पाहिजे. महिला बऱ्याच वेळेला असं म्हणतात की आम्ही का नाही दागिने घालायचे, आम्हाला जे आहे ते दागिने घालण्याचा अधिकार आहे, आम्ही दागिने घालणार, आमचं जे आहे ते संरक्षण झालं पाहिजे. अचानक पण अशी आयसोलेटेड घटना घडली, अचानक अशी घटना घडली, तर मग महिलेने काय करावं? महिलेने जे आहे ते पोलिसाकडे जाऊन तक्रार तर करावीच, बरोबर आहे. मात्र महिलेने स्वतःही सुद्धा जे आहे ते एक विचार करायला नको की आपण काय करतोय किंवा आपण हे केल्यामुळे काय होईल.
महिलांनी ज्यावेळेस अशी घटना घडते त्यावेळेस ती घडू देऊ नये या बाबतीत सावधान राहिलं पाहिजे की प्रतिकार करता आला पाहिजे. जास्त दागिने एकटीने घालून रस्त्यावर फिरू नये. कधी कधी सोबत म्हणजे नवरा बायको दोघंही असतात तेव्हासुद्धा अशा घटना होतात. तर आपले जे दागिने आहेत ते साधारणपणे आपण पर्समधून नेऊन त्या ज्या ठिकाणी आपण कार्यप्रसंगी समारंभाला जाणार असतो त्या ठिकाणी जाऊन ते घालावेत आणि साधारण म्हणजे कमीत कमी दागिने अंगावर वापरावेत असा माझा सल्ला राहील. कारण मी ज्यावेळेस म्हणजे ते मंगळसूत्र बनवलं होतं तर मला असं वाटलं होतं की एक क्षण की हे मंगळसूत्र चोराला सोन्याचं आहे असं ओळखता येणार नाही. पण माझे ते म्हणजे गैरसमज होता. ज्यावेळेस माझ्याबरोबर ती घटना झाली त्यावेळेस मला कळून चुकलं की चोर आपल्यापेक्षाही फार हुशार असतात आणि त्यामुळे घरात शक्यतो किंवा बाहेर आपण जास्तीत जास्त म्हणजे जेव्हा दरवाजाची बेल वाजते त्यावेळेससुद्धा आता अशा घटना घडतात की बेल वाजवतात आणि एकटी महिला जेव्हा दरवाजा उघडते तेव्हा पटकन खेचून ते निघून जातात. तर साधारण शक्यतो जास्त दागिने घालून राहू नये. परंतु तरीही माझं शेवटी पुन्हा एक हे राहील की माझ्या मनातली खंत राहील की पोलिसांनी या बाबतीत अजूनही स्त्रियांना सहकार्य करणं आवश्यक आहे. स्त्रियांना सुरक्षितता देणं आवश्यक आहे. जरी प्रत्येक स्त्रीला तुम्ही सुरक्षितता देऊ शकत नसला तरी त्या चोरांच्या मनामध्ये जरब बसवण्यासाठी जे कायदे आहेत त्या कायद्यांचा वापर करा आणि प्लीज आम्हासारख्या सर्वसामान्य स्त्रियांना, कारण मी जरी लोकप्रतिनिधी असले तरी शेवटी एक स्त्री आहे, सर्वसामान्य स्त्री आहे, तर अशा स्त्रियांच्या मनामधून ही जी चोरांची भीती आहे ती भीती आपण काढून टाकण्यासाठी मदत करा अशी मी सगळ्या स्त्रियांकडून या ठिकाणी आपल्याला कळकळीची विनंती करते. बरोबर, पोलीस दलाला जे आहे ते महिलांनी विनंती केली आहे. सम्राटजी, शेवटचा प्रश्न तुमच्याकडे येतो. मुक्कासारखा जो आहे तो आपण म्हणतोय की चेन स्नॅचरच्या विरोधात कायदा वापरू, काही ठिकाणी वापरायला सुरुवात झाली, मात्र तरीही काही जरब अशी या चेन स्नॅचर्सला बसली असं तरी काही दिसत नाहीये. केसेस कमी होत आहेत, बरोबर आहे, मात्र अजूनही चेन स्नॅचर्सचा सुळसुळाट हा आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय. मुंबई, ठाणे, कल्याण या ठिकाणी तर यांचं नंदनवन झालंय की काय, अशा प्रकारची जी आहे ती परिस्थिती आहे. अगदी बरोबर आहे आपलं म्हणणं. परंतु मोकासारखा जो प्रभावी कायदा आपण ठाणा सिटीमध्ये मोस्टली मला वाटतं ठाण्यामध्ये त्याने लावलेला आहे. मुंबईमध्ये सुद्धा ते 1-2 केस ठिकाणी त्या केसेस झालेल्या आहेत आणि पोलीस अतिशय प्रभावीपणे हा कायदा राबवण्याचा प्रयत्न करतात आणि शक्यतो चेन स्नॅचिंग होऊ नये होण्यासाठी अतिशय प्रभावीपणे आता सध्याची कामगिरी चालू आहे. धन्यवाद, तुम्ही दोघे स्टुडिओमध्ये आलात. माधुरीताई तुमचेही धन्यवाद आणि समाधानजी तुमचेही धन्यवाद. महिलांना खास करून आमचं हेच आवाहन राहील की दागिने घालायला कोणाचीच हरकत नाही. ज्या प्रकारे माधुरीताई देखील म्हणाल्या दागिने घातलेच पाहिजे, तो प्रत्येक महिलेचा अधिकार आहे, मात्र ते दागिने सांभाळणं देखील महिलेची तेवढीच जबाबदारी आहे जेवढी पोलिसांची. आणि म्हणूनच आम्ही हे म्हटलं की महिलांनो दागिने सांभाळा, कारण चेन स्नॅचर्सचा सुळसुळाट हा मुंबई महाराष्ट्रामध्ये देखील आता वाढताना पाहायला मिळतोय. जय महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.